मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्याने निशाणा साधला जात होता। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। मुंडेंनी व्यथित होऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी राखून ठेवला असल्याचं देखील कळतंय। तर अजित पवार धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारतात का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या खरं तर सूत्रांकडून कळतंय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। अजित पवार यांनी मुंडेंच्या भेटीनंतर सागरवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी शहांची सदिच्छा भेट घेतली। नुकतीच बजरंग सोनावणेंनी देखील शहांची भेट घेत बीड प्रकरणी चर्चा केली होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भेट घेतली। सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा अशी पुनर्मागणी धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। वाशिममध्ये वंजारी आणि ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। धनंजय मुंडेंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। काहीही काम न करता प्रत्येक महिन्याला 1500 रुपये नेता, मग आगीसमोर रोज 3 तास काम करणाऱ्या स्वयंपाकींना 4-4 महिने मानधन का देत नाही असा सवाल शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघातील महिलांनी केलाय। मानधन न दिल्यानं त्यांनी सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। दिंडोशी मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत आमदार सुनील प्रभू आक्रमक झाले। पाणी टंचाई विरोधात महानगरपालिकेवर मोर्चा काढत सुनील प्रभूंनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही पोलिसांचा समावेश असल्याचं दिसून आलंय अशी स्पष्टोक्ती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं घेतलं असून दोषींना फाशीची शिक्षा होईल यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत असंही शिरसाट म्हटलंय। आणि आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई कॅबिनेटची संकल्पना राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। याद्वारे राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ई कॅबिनेटच्या दृष्टीनं प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे आली आहे। आजच्या बैठकीत या प्रयोगाची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर ही संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी राबवलेली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी या विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीमध्ये गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। वाढवण बंदर केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे। देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे असं फडणवीसांनी सांगितलंय। भांडूप पोलीस ठाण्यामध्ये लागलेल्या आगीमध्ये 2 बाईक जळून खाक झाल्या। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट परिसरात सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या 2 मजुरांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर दुसऱ्या मजुराची प्रकृती गंभीर आहे।
कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेवर चंद्रकांत दादा पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। अशा विकृतींना चाप बसवण्याचे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितलंय। तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता। सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2024 या वर्षात 8 टन सोनं खरेदी करून एक नवीन विक्रम केलाय। यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 876 टनावर पोहोचलाय। भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कैक पटीनं जास्त आहे। महागाईच्या काळात सोनं खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या चांगलं मानलं जातं। हिवाळ्यातील उष्णतावर्धक धान्य म्हणून बाजरीची भाकरी खाण्याकडे आरोग्य जपणाऱ्यांचा कल वाढलाय। वाढलेल्या मागणीनुसार बाजारात पुरवठा होत नसल्यानं बाजरीचे दर वधारलेत। परिणामी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महागात पडते। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ उतार होतोय। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढते। तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ पारा तिथे 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय। मात्र पुढील 2 दिवसात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून राज्यामध्ये पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे। मुंबईकरांना पुढील 2 दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे। पुढील 72 तासात कोरड्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट होईल। मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 14 ते 15 डिग्रीच्या खाली नोंदवलं गेलंय। देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्यानं पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केलाय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केलेला आहे। येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे। हितेश प्रकाश धेंडे असं आरोपीचं नाव आहे। आरोपी हा शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातला रहिवासी आहे। रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत डबे जोडण्याचं काम पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून त्यांची सोय होणार आहे। नाशिकच्या लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा होते आहे। बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला। मात्र दुसरीकडे सोलापूर बाजारात सरासरी फक्त 1900 रुपये दर मिळाला। आणि आता एक मोठी बातमी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। मंत्रालयात दुपारी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीत प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पीओपी मूर्ती बंदीला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। तसंच घरगुती गणेश मूर्ती देखील यंदा पर्यावरणपूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आले। देशभरात महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। दररोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये 6 महिन्यात 20% वाढ झाली आहे तर येत्या तिमाहीमध्ये आणखी 30% वाढ होण्याची शक्यता आहे। कोकणातील एक्सप्रेस बंद करून आता उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातलाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी रद्द केलेली रेल्वे गाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकवटले। दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या 15 दिवसात महानगरपालिकेनं तातडीनं निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत। तसंच 15 दिवसात पालिकेनं कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत निर्णय घेईल असं सांगण्यात आलं। बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून गेल्या 15 दिवसांपासून या संस्थेला कुणीही वाली नाहीये। बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक यांनी एकतर्फी पदभार सोडल्यामुळे अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाहीये आणि त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय।
मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारल्यानं भायखळा आणि बोरिवली या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका अध्यक्षांनी दिली आहे। मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षा रक्षक गेल्या 4 महिन्यांपासून मानधनाशिवायच असल्याचं समोर आलंय। जिल्ह्यामध्ये सध्या 60 सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यांना 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं ते आर्थिक कोंडीमध्ये सापडले। त्यामुळे तात्काळ वेतन देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। पुण्यात आरोग्य सुविधेसाठी दिला जाणारा 7.5 कोटींचा निधी पालिकेकडे पडू नये, कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निधी दिला गेला होता। मात्र अजूनही निधी तसाच बँक खात्यामध्ये पडून आहे। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं। महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्थांनी 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिला। संजय राऊतांमुळे उबाठा शिवसेनेची वाट लागली असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। कधी फडणवीसांवर टीका तर कधी त्यांची स्तुती, यामुळे त्यांना आता सद्बुद्धी येऊ लागली असल्याचं दिसतंय, असा खोचक टोला पाटलांनी लगावला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर एवढ्याच जिल्ह्यातील 50 ते 60% जमीन यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती। आम्ही 1 इंचही जागा वक्फ बोर्डाला देणार नाही, असं नितेश राणेंनी ठणकावले। वाहतूक कोंडीमुळे पिंपरी चिंचवडमधील वाहन चालक त्रस्त झाले आहेत। यातच अपघातांच्या संख्येतही वाढ होते। याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करावा, यासाठी पंढरपुरात आता कॉरिडॉर करण्याचं प्रस्तावित आहे। याच कॉरिडॉरचा तपशील नुकताच पुढे आलाय। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूरच्या कॉरिडॉरकडे पाहिलं जातं। आणि आता एक मोठी बातमी, मुंबईतील दादर, भाईंदर, सानपाडा आणि कल्याणमध्ये गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असं आमिष दाखवून टोरेस डायमंड शोरूम मार्फत 3 लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना लावलेला आहे। या व्यक्तीनं लोकांना 5 वर्षात दुप्पट आणि 7 वर्षात 3 पट तर 10 वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचं आमिष दाखवलं। त्याच्या या आमिषाला बळी पडत 3 लाख लोकांची फसवणूक झाली आहे आणि त्यामुळे या शोरूम बाहेर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती। तर टोरेस डायमंड या कंपनीकडून ही फसवणूक करण्यात आलेली आहे। गुंतवणुकीच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा करण्यात आलेला आहे। 3 लाख लोकांना 500 कोटींचा चुना लावण्यात आलेला आहे। या व्यक्तीनं लोकांना 5 वर्षात दुप्पट, 7 वर्षात 3 पट आणि 10 वर्षामध्ये चौपट रक्कम करण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्या या आमिषाला काही लोक बळी देखील पडले आणि त्यामध्ये 3 लाख लोकांची फसवणूक झालेली आहे। तर त्यांचं काहीतरी डायमंड असतं ते क्रेडनुसार, क्रेडनुसार ते आम्हाला पैसे घ्यायचे। तर आम्हाला 10% बोलू, हा ठीक आहे चला टाकूया, बघूया आपण काय नशिबाची गोष्ट, बघूया होईन तो होईन। तर मला डाऊट पण आलं माझ्या टाकायचं की नाही टाकायचं, म्हणून टाकले जरा। तर 1 महिनाभर हप्ता आला, त्याच्यानंतर मग बंद झाले आणि आज आलो मी। तर आज आल्याच्यानंतर हे बघतो तर इकडं काय झालं काय समजत नाही आलो। आता मी पण कन्फ्यूज झालो, असं कसं गावायला लागलं। ये मैंने ना 11 लाख रुपये ना मैंने 10 लाख 2,800 रुपया मैंने ना ये 31 तारीख को लगा 31 को। मेरे फ्रेंड ने मेरे को बताया, बोले 1 लाख रुपए पे आपको ना बिकली है ना 44,000 रुपया आएगा। और मेरे को ना दूसरा देखो ये ना 1,13,000 रुपया बिकली आएगा 52-90 तक का। मैंने अपनी प्रॉपर्टी हैवी डिपॉजिट पे दे दिया। अब मैं उसको छुड़ाने के लिए कहाँ से लाऊंगा पैसा, मेरा तो गया ना पैसा। धाराशिव तालुक्यातील गोरमाळा तांडा इथे गोळीबार झाला। अंतर्गत वादातून हा गोळीबार झाला असून पारधी समाजातील तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी फरार असून गावकऱ्यांनी आरोपीची गाडी पकडून ठेवली।